उनके हर्ष में छाए था, हम उसको वही दबोच लेगा। सर, ये बात इतनी आसान नहीं है सर। वैसे तो अपने सैनिकों ने किया तो गांव में गोलीबारी करना ये इस समय ठीक नहीं है सर। तो क्या हुआ? सर, इसमें हमारी गोलियां व्यर्थ हो जाएगी सर। नहीं, हम अभी उल्ली हाथ उठाने को मांगता है। जैसे ही बिरसा हमारे हाथ में आएगा, हम उसे वही दबोच लेगा। सर, मेरे पास एक प्लान है। देखो सर, बिरसा जैसे अपने घर से निकलेगा, यहाँ छिपने के लिए पेड़ नहीं है। हम एक काम करेंगे, हम वहाँ जंगल के पीछे छुप जाएंगे, उस पेड़ के पीछे। जैसे ही बिरसा वहाँ से निकलेगा, हम उसे दबोच लेंगे। वैसे बिरसा यहाँ से जाने वाला है, यह आपको खबर किसने दी? वो बनगांव का जमींदार। वो बनगांव का जमींदार कुछ काम का नहीं है। नहीं तो उसी दिन उसके घर में हम उसको दबोच ले। कमिश्नर साहब, वो बिरसा अगर इधर आया ना तो हमारा बचना मुश्किल है। तुम चुप रहो। सरकार मेरी, तुम्हारे जैसे लोग ऐसे डरपोक हमारे, इसलिए तो ये आदिवासी लोग हमारे ऊपर राज करने की बात सोचता है। लगता है उधर से कोई आ रहा है। एक मिनट में देखता हूँ। गावकरी आहात साहेब. क्या करे हो? शिकार करायला आलो साहेब. शिकार? आपको पता नहीं ये रिजर्व फॉरेस्ट है। यहाँ कोई भी आदिवासी और कोई भी इंडियन आदमी शिकार नहीं कर सकता। आम्ही गरीब माणसं, आम्हाला काम आहे साहेब. पोटा पाण्यापुरता या लागते बापा जंगलात. कमिश्नर साहब, कहीं ये बिरसा मुंडा के तो आदमी नहीं? नहीं, ये नहीं हो सकता। बोलो, बोलो, बोला कौन है तुम? मी सीमा मुंडा आणि मी डोका मुंडा साहेब. तो मुंडा हो. अच्छा एक बात बताओ, क्या तुमने बिरसा मुंडा को कहीं देखा है? हो ना साहेब, आताच पाहिला त्याला. आपल्या साथीदारासोबत होता तो. कहाँ देखा? सच्ची बोलो, कहाँ देखा? साहेब आताच त्याला जंगलातून बनगावकडे जाताना पाहिलं मी. वो तो उल्ली हाथ उठाने वाला था ना। साहेब उल्ली हातूला गेला होता तो आपल्या माय बापाला भेटायला. आता माय बापाला भेटला आणि वापस गेला बनगावाकडे. आपके सैनिक वहां पे मोर्चे पे थे, वो क्या करते? वो क्या वाला थे? ये बिरसा आज हाथ से नहीं जाना चाहिए। चलो गेले रे. बोलो ना चालले गोऱ्या लोकांनी दिसा झाला रे. दिवसा तू आला, माझी घरावरून गेली होती. आता हा सीमा मुंडा होता म्हणून मी वाचलो बरं. आणि त्या गोऱ्या लोकांना फिरवलं आम्ही एकदाचा. मानलं तुला दोघांना. हो सीमादार लोकदार, या बिरसाच्या तालिमीमध्ये चांगलेच तयार झाले. दिसा तुला काही पण होऊ देणार नाही रे आम्ही. बरं, आपलं काम आता झालं. आता आपण मुक्कामाला निघायचं, ठीक आहे? होय बिरसा, होय दिवसा. त्याआधी कोणी येणार तर नाही ना? मला असं काय महत्व
का त्याच्या तोंडावर तो बुरका? होय जगमोहन सिंग, हिचा आम्ही तुला पकडायला आलो होतो, पण सुदैवाने तू वाचलास, नाही तर आज तुझा सोक्ष मोक्ष झाला असता. अरे माझे दुर्दैव की ते ब्रिटिश अधिकारी समोर निघून गेले, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. काय नको थांब. जमीनदार जगमोहन सिंग, का मला त्रास देतोस? अरे तू आदिवासींचा दुश्मन आहे हे माहित असूनही आम्ही तुला कधी त्रास दिला नाही. नाहीतर त्या दिवशी तुझ्या हवेलीमध्ये तुझा देखील जीव घेतला असता त्या गोर लोकांचा. जमीनदार, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या गोर लोकांना साथ देणं बंद कर आणि आम्ही आदिवासींना त्रास देणं सुद्धा बंद कर, नाहीतर तुझी काही धडगत नाही. हे बिरसा, बंद कर तुझी गुंडेगिरी, नाहीतर नाहक बळी भरशील ब्रिटिशाच्या गोळीला. अरे महाराणी व्हिक्टोरिया तुला सहजासहजी सोडायची नाही. काय बोलायचं आहे बोल जमीनदार. तुम्ही थांबा आता. तू एक गोष्ट लक्षात घेशील जमीनदार, आता लवकरच राणी व्हिक्टोरियाचे राज्य जाणार आहे. ती गोष्ट लक्षात ठेव आणि आमच्या गुंडा समाजाचे राज्य येणार आहे. जमीनदार, मगाशी तू मला गुंडा, डाकू, दरोडेखोर म्हणाला, पण जमीनदार मी गुंडा नाही, डाकू, दरोडेखोर नाही, तर सच्चा समाजसेवक आहे. विनाकारण कोणाचाही जीव घेणार नाही, म्हणून मी तुला सोडतो. थांब काय दादा, आपण याला असं सोडलं तर आपल्याला हा धोका होईल. नाही, आता त्याची तो हिंमत करणारच नाही, कारण त्याला आता तो काही करणार तर तो वाचणार नाही. काय दादा, सीमा दादा, डोका दादा, आता आपण इथं भेट दवडण्यात अर्थ नाही. चला माझ्यासोबत. स्वप्नच बघ, फक्त स्वप्न. अरे तू नाही म्हणालास ना तरी या दर्याखोऱ्यात आणि जंगलात हिंडणारा दरोडेखोर डाकू आहेस तो, डाकू. आणि तू गुंडा नाहीस तर गुंडा आहेस, गुंडा. आणि तुझी ही गुंडेगिरी लपवण्यासाठी या समाजातील लोकांना नैतिकतेचे धडे देण्याचं सोंग घेतो आहे, सोंग. एक दिवस तुझ्या पायी हे लोक मरतील, हे लोकांना पाणी जाईल यांचा. आज जरी तू मला जीवनदान दिलं असलास ना तरी मी मात्र तुझ्या जीवावर उठलो आहे. आज केलेल्या अपमानाचा बदला नाही घेतला तर नाव सांगणार नाही मी. कारण महाराणीचा सेवक आहे मी खास, आणि नाव आहे माझं जगमोहन सिंग दास.